धार्मिक स्थळांच्या जवळ QR कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा ATSच्या कर्मचाऱ्यानं भांडाफोड केलाय। पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते। आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून 65 लाखांहून अधिक रक्कम आली। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे। मोहम्मद एजाज अंसारी, मोहम्मद मुस्तकीन अंसारी असं आरोपीचे नाव आहेत। आरोपी जेरे एहतमाम दारुल उलूम या संस्थेचा सदस्य आहे। संबंधित संस्था नोंदणीकृत आहे। संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यामागील 2 वर्षात 68.59 लाख रुपये विविध संस्था आणि वेगवेगळ्या खात्यांमधून जमा झाल्याचं स्पष्ट झालंय। जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अंसारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहोत। NIAनं मोठी कारवाई केली आहे। ISIS पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील फरार 2 दहशतवाद्यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणी NIAनं 2 आरोपींना इंडोनेशियातून अटक करून भारतात आणण्यात यश आणलं। यामध्ये तल्ला लियाकत खान आणि अब्दुल फय्याद शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावं आहेत। पुण्यातल्या कोंढवा भागात ISISचे मॉड्यूल NIAनं छापा टाकून उद्ध्वस्त केलं। मात्र हे दोघे इंडोनेशियाला पळून गेले। भारताच्या परराष्ट्र विभागानं याची माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डिपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशियानं घेतला। त्यानंतर NIAनं दोघांना मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला। अब्दुल्ला शेख आणि तल्ला खान या 2 फरार आरोपींना NIAकडून अटक करण्यात आली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली। इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी NIAची माहिती। 2 वर्षापासून पुण्याच्या ISI मॉड्यूल प्रकरणात दोन्ही आरोपी फरार होते। दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। धार्मिक स्थळांच्या जवळ QR कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा ATSच्या कर्मचाऱ्यानं भांडाफोड केलाय। पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते। आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून 65 लाखांहून अधिक रक्कम आली। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे। मोहम्मद एजाज अंसारी, मोहम्मद मुस्तकीन अंसारी असं आरोपीचे नाव आहेत। आरोपी जेरे एहतमाम दारुल उलूम या संस्थेचा सदस्य आहे। संबंधित संस्था नोंदणीकृत आहे। संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यामागील 2 वर्षात 68.59 लाख रुपये विविध संस्था आणि वेगवेगळ्या खात्यांमधून जमा झाल्याचं स्पष्ट झालंय। जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अंसारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहोत। ऑपरेशन भारताच्या दहशतवाद्यांविरोधातल्या लढाईत तुर्कीनं पाकिस्तानला साथ दिली। मात्र पाकिस्तानच्या प्रेमात अंध झालेल्या तुर्कस्तानला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। भारताशी पंगा घेणं
तुर्कीला भारी पडू शकतं. कारण भारताकडे एक अशी ताकद आहे जी तुर्कीसारख्या देशाला 6 मिनिटात मोठं नुकसान करू शकते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या ब्राह्मोस मिसाईलची ताकद पाकिस्ताननं पाहिली. याच ब्राह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तान अवघ्या काही तासात गुडघ्यावर आला आणि भारताकडे शस्त्रसंधीसाठी गयावया करू लागला. पाकिस्तानसोबत सध्या शस्त्रसंधी असली तरी पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानबाबत भारतीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कारण ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला आपला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर भारताविरोधात पाकिस्ताननं डागलेली ड्रोन ही तुर्कस्तानचीच होती. भारताविरोधातील या संघर्षात तुर्कीनं आपला शत्रू असलेल्या पाकिस्तानला एक प्रकारे मदत केली. तसंच उघडपणे पाकिस्तानची बाजूही घेतली. एकूणच तुर्कीनं भारताशी युद्ध छेडलं तर ते 2 दिवसही तग धरू शकणार नाही. कारण भारताकडे आहे अग्नी क्षेपणास्त्र. अग्नी 5 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून जे 5000 किलोमीटरवर अण्वस्त्र घेऊन जाऊन अचूक मारा करू शकतं. आणि लक्षात ठेवा, तुर्कस्तान दिल्लीपासून अवघ्या 4500 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे युद्ध झालं तर भारत 6 मिनिटात तुर्कीला उद्ध्वस्त करू शकतो. केवळ क्षेपणास्त्र नाही तर सैन्य दलाच्या बाबतीत भारत हा तुर्कीपेक्षा कितीतरी पुढे आहे. भारताच्या वायुदलाकडे 2229 विमान आहेत. त्यात 513 फायटर जेट्स आहेत. तुर्कीकडे त्याच्या निम्म्याहून कमी ताकद आहे. केवळ 1083 विमानं, 201 फायटर जेट्स आहेत. या व्यतिरिक्त भारताकडे आहेत ब्राह्मोस, पृथ्वी, शौर्य, नाग आणि अग्नीसारखी मिसाईल्स जे युद्धाच्या एका कॉलवर शत्रूच्या भिंती उद्ध्वस्त करतात. पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये रोषाचं वातावरण आहे. तुर्कीवर सध्या विविध मार्गानं बहिष्कारास्त्र डागलं जात आहे. एकूणच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानवर हा डाव त्यांच्या कर्मामुळे उलटणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. भारताकडून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा. उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला का कळवलं? ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं किती विमानं गमावली? राहुल गांधींचा सरकारला सवाल. भारताचं कुणाशीही वैर नाही. हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ऑपरेशन सिंदूर बाबत सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळवून 2023 मध्ये गेली होती पाकिस्तानच्या दौऱ्यावर. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. भारतानं हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर भारतानं पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीनं काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही.
भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते मी युद्ध थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. उद्धव ठाकरेंचं जहाज डुबायला लागलंय, त्याची त्यांना चिंता करावी. ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परळीत शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर. समाधान मुंडे टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण. आरोपीवर मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा. सोलापूर बीड एसटी बसमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप. बार्शी नाक्यावर संतप्त नातेवाईकांकडून बसवर दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण.